आतापर्यंत जे तज्ज्ञ बोलले त्यांच्याशी अगदी 100% सहमत आहे. तर भारत पहिल्यापासूनच एक रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर स्टेट म्हणून त्यांनी आपली जी न्यूक्लिअर पॉलिसी आहे ती डिक्लेअर केलेली आहे. पण तरीही भारत जेव्हा म्हणतो की आम्ही पहिले हल्ला करणार नाही, बर. असं असताना सुद्धा जेव्हा म्हणजे समोरचा कुणीतरी न्यूक्लिअर स्टेट हल्ला करेल त्याच्यानंतर मात्र आम्ही कुठलीही तिथे हयगय दाखवणार नाही. एवढं सामर्थ्य निश्चितच भारतामध्ये आहे. आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की वेळोवेळी पाकिस्तानने अक्षरशः काही छोटी गोष्ट आपण इतकी सहज भाजी आणावी मार्केटमधनं तितका त्यांच्याकडचा उठसूट कोणी खासदार किंवा मला आठवतं की अगदी 7-8 दिवसांपूर्वी जे मोहम्मद खाली जमाली आहेत, जे अम्बॅसेडर आहेत हम्म. रशियामधले, पाकचे, हम्म. तर त्यांनी तिथल्या चॅनलला मुलाखत देताना सुद्धा असं म्हटलं की आम्ही हा वापर करूच शकतो म्हणून. हम्म. तर सातत्याने ह्या धमक्या येत आहेत आणि खरोखर आता ही वेळ आलेली आहे की या धमक्यांमधून आपल्याला बाहेर पडायचं. कारण कारगिल युद्ध हे याचं खूप मोठं उदाहरण मला इथे द्यावंच वाटेल बर. की ते युद्ध दोन दोन महिन्याच्या वरती चाललं, पण तरी सुद्धा पहिल्यापासून शेवटपर्यंत ते आम्ही ही म्हणजे ती न्यूक्लिअर पॉवर वापरण्याची धमकी देतच राहिले आणि तसं काहीही झालेलं नाही. दुसरा टेक्निकल मुद्दा मला इथे जे ब्रिगेडियर सर म्हणाले ते अगदी अचूक आहे की पाकिस्तान बेचिराख होईल हे इतकं धडधडीत सत्य आहे. कारण भारतावरती जर त्यांनी हा प्रयोग केला तर भारताचं नुकसान निश्चितच आहे त्याच्यामध्ये. पण भारताने जर त्याचं प्रत्युत्तर दिलं तर मात्र पाकिस्तानचं अस्तित्वच राहणार नाही. एवढं गांभीर्याने ह्या प्रश्नाकडे बघायला पाहिजे आहे. ते गांभीर्य त्यांच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये दिसून येत नाही. प्रचंड इमॅच्युरिटी त्याच्यामध्ये दिसून येते. हास्यास्पद आहे हे सगळं. आणि दुसरं म्हणजे म्हणजे कारण स्ट्रॅटेजिक डेप्थ त्यांच्याकडे नाहीये. हा कुठलाही स्ट्राईक जेव्हा होतो तेव्हा जी ऍब्झॉर्ब करण्यासाठीची कपॅसिटी लागते. बर. आपल्या देशाचं आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर त्याची सगळी लांबी रुंदी ह्या आपल्याला ती एक स्ट्रॅटेजिक डेप्थ आहे ती पाकिस्तानला अजिबातच नाहीये. त्याच्यामुळे पाकिस्तान बेचिराख होण्याची जास्त शक्यता आहे. अजून एक मुद्दा म्हणजे की न्यूक्लिअर हल्ला करेल हे इतकं सहज नाहीये की बटन दाबलं आणि आपल्या इथे ते मिसाईल येऊन पडलं आणि आता भारताचा खूप मोठा भाग त्याच्याने अफेक्ट झालेला आहे. अगदी तर बरोबर. हे सगळं अंडर सर्वेलन्स असतं. हम्म. आणि जे न्यूक्लिअर पॉवर्स आहेत, मोठे जे देश आहेत आणि त्याच्याबरोबर ज्या ऑथॉरिटीज आहेत, त्यांचे इन्स्पेक्टर्स आहेत, यांच्या सर्वेलन्स खाली हे सगळे जे पार्ट्स असतात ह्या गोष्टीचे, तर ते सगळे असतात. ते एका ठिकाणीच ठेवलेले नसतात. त्याच्यामुळे आज रात्री पाकिस्तानने ठरवलं आणि उद्या तो अटॅक झालाय असं होणार नाहीये. ते पार्ट्स असेंबल करणं, ऍक्टिव्हेट करणं आणि नंतर विशिष्ट परवानगी निशी तो प्रयोग करणं, हम्म. एवढ्या सगळ्या स्टेजेस त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा भीती आपल्याला बाळगायचं काहीही कारण नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बर.